अद्विका वॉरियर्स जल्द से जल्द अपने बल्लेबाजों को भेजे और गोकुल वॉरियर्स क्षेत्र रक्षण जल्द से जल्द लगाए, अपना मुकाबले की शुरुआत की जाए। समय यहाँ पे काफी कीमती है और ये मैं महिलाओं से रिक्वेस्ट करूंगा कि अगर उनका 16 प्लेयर्स हो गए हैं तो हमें 2 टीम बना के यहाँ पे एक नाम दिया जाए, तो हम डिसाइड करेंगे कि आपका मुकाबला कब कराना है। हेलो, अद्विका वॉरियर्स वर्सेस गोकुल वॉरियर्स. अद्विका वॉरियर्स विरुद्ध गोकुल वॉरियर्स. वैयक्तिक गटातून पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन आलं तर सौरभ. राजू स्ट्राईकला, राजू नॉन स्ट्राईकला हृदय. बॉलर सौरभ. देखते हैं अपने टीम के लिए कितना योगदान देता है. अगला गेंद सामना करेगा राजू. फिर एक बार ऑफ साइड में दिशा में मारा हुआ गेंद सीधा सीमारे का पार और बॉक्स आउट. पहिला धक्का राजू यांच्या स्वरूपात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र इथे फसतोय आणि सीधा बॉक्सच्या बाहेर चेंडू जातोय आणि पहिला धक्का या संघाला, जिनकी तरफ बड़ा बल्लेबाज के स्वरूप में देखा जाता है, लेकिन इस टूर्नामेंट में कोई बड़ा काम इनके बल्ले से नहीं निकला है और इसका दबाव पूरे टीम के ऊपर चलता हुआ. अभी इनकी जगह लेने के लिए आए हुए प्रमोद, एक्सपीरियंस बल्लेबाज, टीम का बड़ा नाम, एक उत्कृष्ट अष्टपैलू खिलाड़ी के नाम से जाने जाते हैं पूरे नायगांव में. देखते हैं अपनी टीम के लिए कितना योगदान देते हैं. सौरभ की अगली गेंद पर सामना करेंगे प्रमोद. लेग साइड से दिशा में मारा हुआ गेंद डिक्लेयर के स्वरूप में 1 रन जरूर मिलेगा. 1 रन से स्कोर पर आगे बढ़ता हुआ. स्कोर हुआ है सिर्फ 2. सौरभ की अगली गेंद, अच्छा फटका डिक्लेयर के स्वरूप में 2 रन. 2 रन के स्कोर पर आगे बढ़ता हुआ. स्कोर हुआ है 1 विकेट के बाद 4 रन. 1 विकेट के बाद 4 रन. टोटल 4 है, टोटल 4. सौरभ की अगली गेंद सामना करेंगे प्रमोद. अगर बड़ा स्कोर खड़ा करना है तो अपने को अच्छा स्कोर सामने वाले टीम के सामने खड़ा करना पड़ेगा और इसके लिए 1-2 रन निकाल के स्कोर को चलता रखने की जरूरत. और इसी प्रकार बल्लेबाजी करते हुए प्रमोद, उनको मालूम है अगर बड़ा स्कोर खड़ा करना है तो पिच पे खड़ा रहना पड़ेगा आखिरी समय तक. अच्छा प्रयास, ऑफ साइड से दिशा में मारा हुआ गेंद, 1 रन के अच्छा रनिंग बिटवीन द विकेट. दोनों बल्लेबाजों के बीच में 1 रन जरूर मिलेगा. 1 रन से स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. स्कोर हुआ है 5. 1 ओवर के बाद 1 विकेट और 5 रन. अच्छी शुरुआत दोनों टीम के.
तरफ से 1 ओवर के बाद 1 विकेट और 5 रन। दोनों टीम की तरफ से अच्छी शुरुआत बोलना पड़ेगा। अभी मात्र अनुभवी गेंदबाज राहुल वैयक्तिक कोटा से पहला और टीम की तरफ से दूसरा शतक लेके आए हुए। दोनों जिगरी यार, और पूरा प्रभुत्व मिला इस गेंद पर राहुल को। राहुल की अगली गेंद सामना करेंगे प्रमोद। एक अतितटीचा सामना पाहायला मिळतो दोन्ही टीम कडून। चांगला फटका प्रमोद यांच्या बॅटमधून, सीधा सीमारेखा पार, नो चेंडू आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2, अशा टोटल 3 धावा। स्कोर बोर्ड वरती 8 धावा। राहुल याचा पुढचा चेंडू सामना करते प्रमोद। परत एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे उपलब्ध, 1 रन काढला असं येऊ शकत होता, मात्र निर्धाव चेंडू। अरे बॉल टप्पा पडू दे, बॉल टप्पा ते पडू दे। राहुल याचा पुढचा चेंडू सामना करते प्रमोद। एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते ते प्रमोद यांच्या बॅटमधून। परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडतोय। चेंडू मागे परत एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते। 1 या धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 9। राहुल याचा पुढचा चेंडू सामना करते प्रमोद। एक माझ्या मते मोठा फटका मारण्याच्या तयारीत नक्कीच असते प्रमोद। मारण्याचा प्रयत्न चांगला, क्षेत्ररक्षक मात्र तिथे उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण सौरभ यांच्याकडून। खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या टीम कडून, आणि चांगलंच आपल्या टीमसाठी सगळे खेळाडू योगदान देताना दिसत आहेत। मात्र प्रमोद मोठे फटके मारण्याच्या तयारीत असताना, आणि त्रिफळाची चांगली गोलंदाजी राहुल यांच्याकडून आपल्या गोलंदाजीवरती फसवलंय ते प्रमोद यांना। चेंडू काही समजलं नाही आणि सीधा त्रिफळाच्या मधून माघारी जात आहेत ते प्रमोद। खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळतात या टीम कडून। फक्त 9 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत। 2 विकेट गमावलेले आहेत। त्यांची जागा येण्यासाठी आलाय नवीन फलंदाज, फलंदाजाचं नाव आशिष। फटका मारण्याचा प्रयत्न चांगला होता, मात्र निर्धाव चेंडू। खरोखरच सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळाले ते राहुल यांच्याकडून, आणि फक्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा आणि 2 विकेट। या टुर्नामेंटमध्ये खरोखरच चांगलं प्रदर्शन पाहायला मिळते या टीम कडून। चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, तसेच चांगलं क्षेत्ररक्षण, एक सांघिक योगदान देताना दिसत या टीम टुर्नामेंट मध्ये। त्याला बोल 12 बॉल आहेत, 18 रन बनवायला। हा सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 30 धावा धाव फलकावर लावण्याची गरज, जेणेकरून आज सामन्यासाठी समाधानकारक धावसंख्या तुम्ही उभारली तर समोरच्या टीमला चांगली टप देऊ शकता तुम्ही। आणि आता खरोखरच कुठच्या तरी एका फलंदाजाला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि मोठा स्कोर इथे उभा करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर, कारण तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि गोलंदाजीच्या जीवावर तुम्ही हा सामना जिंकू शकता। मात्र आता जी जबाबदारी आहे ती फलंदाजांना आपल्या खांद्यावरती घेण्याची गरज आहे। पाहूया, अजूनही 2 षटक बाकी आहेत। या 2 षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील स्कोर बोर्डवरती। हा छोटा फलंदाज, आणि समोर आहे काना, वैयक्तिक कोटातून पहिला आणि संघाकडून 3रा षटक घेऊन आला तो काना। काना यांचा पुढचा चेंडू सामना करेल, नाव काय रे फलंदाज? हृदय। अच्छी सोच बोलना पड़ेगा इस बल्लेबाज से, क्योंकि स्ट्राइक जरूर आशीष को देना चाहिए, क्योंकि इस मैच में बना रहना है तो अच्छा स्कोर खड़ा करने की जरूरत अब स्ट्राइक पे है आशीष, और उनको मालूम है बड़े फटके मार सकते, स्कोर पे आगे लेके जा सकते। इस प्रकार 1 रन, अच्छी सोच इस बल्लेबाज से, अच्छा लेग स्पिन, और कोई रन नहीं इस गेंद पे। काना किया अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन देखने को मिल रहा है। सीधा सीमा रेखा पार गेंद गया, डिक्लेयर के स्वरूप पर 2 रन से स्कोर पर आगे बढ़ता हुआ स्कोर हुआ है 12। काना की अगली गेंद सामना करेंगे आशीष। यहाँ पे षटका चौकार की आतिशबाजी करना पड़ेगा, लेकिन कोई गेंद रन नहीं कोई इस गेंद पे। अच्छा क्षेत्ररक्षक की तरफ से काना की अगली गेंद सामना करेंगे आशीष। देखते हैं अपनी टीम के लिए कितना योगदान देते हैं, और मेरे ख्याल से बड़ा फटका मारने का प्रयास असफल। नो की मांग और पंच नो घोषित करते हुए आउट है।
स्कोर हुआ है 13। इतना स्लो रन गेंदबाजी देखने को मिल रही है काना की तरफ से। मेरे ख्याल से 2 रन डिक्लेयर के स्वरूप पे 2 रन। अच्छी बल्लेबाजी, अच्छी सोच आशीष की तरफ से। 2 रन से स्कोर पर आगे बढ़ता हुआ स्कोर हुआ है 15। ए नो बॉल है फिर एक कट करके निकला हुआ गेंद, 1 रन जरूर मिलेगा। एवढ्यावरून फ्लाइट आगे है ना 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 16। अभी तक कितना 16 ना। 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 16, 2 विकेट गंवाए हुए हैं। अभी भी अच्छा स्कोर की तरफ भागना पड़ेगा आपको अगर अच्छा स्कोर खड़ा करना है, लेकिन अभी भी आपके हाथ में 1 ओवर है। 1 ओवर में कम से कम 10-12 रन निकालते हैं तो सामने वाले टीम को आप थोड़ा टफ दे सकते हैं, उसकी ऐसी सोच रखना पड़ेगा। लेकिन अभी भी बल्लेबाजी पे खड़े आशीष को थोड़ा जिम्मेदारी लेके खेलना पड़ेगा, बड़े शॉट खेलना पड़ेगा। सौरव की अगली गेंद सामना करेंगे आशीष। अच्छा प्रयास लेके जरूरत है, लेकिन शतरक्षक भी उतना बढ़िया, कोई रन नहीं इस गेंद पे। अच्छा शतरक्षक मिलना पड़ेगा इस टीम की तरफ से। सौरव की अगली गेंद सामना करेंगे आशीष। लास्ट अटक है, लेकिन अच्छी गेंदबाजी सौरव की तरफ से। गेंद समझ में नहीं आई, सीधा शतरक्षक के हाथ में गेंद गया। अभी भी 3 गेंद हाथ में है। बड़ा फटका मारने का प्रयास, सीधा सीमा का पार, लेकिन पंच कितना रन 2 रन घोषित करते हुए 2 रन के स्कोर बोर्ड आगे जाता हुआ स्कोर हुआ है 18। दुसरा बॉल घे ना बॉक्स मधून. अरे वापरलेला बॉल घे ना दुसरा. अरे दूसरा बॉल घे, चालू करो चालू करो. अभी तक अच्छा गेंदबाजी का प्रदर्शन देखने को मिला है आजीविका वॉरियर की तरफ से। सच में कम से कम स्कोर में रोका है गोकुल वॉरियर्स को। नहीं सॉरी गोकुल वॉरियर्स ने आजीविका वॉरियर्स को कम से कम रन में रोका हुआ है। बड़ा फटका मारने का प्रयास असफल, क्षेत्ररक्षक उधर उपलब्ध, लेकिन कोई रन नहीं। अच्छा क्षेत्ररक्षण देखने को मिल रहा है टीम की तरफ से। सरों की अगली गेंद सामना करेगा आशीष। फिर एक बार बड़ा फटका, सीमारे का पार, 2 रन के लिए डिक्लेयर में। अभी भी एक गेंद बचा हुआ है, एक गेंद पे देखते हैं क्या प्रदर्शन करते हैं बल्लेबाज। फिर एक बार अच्छा प्रयास जरूर था, लेकिन डिक्लेयर में स्वरूप में 2 रन मिलेगा। 2 रन से स्कोर 22, जीतने के लिए 23 रन की जरूरत। अच्छा गेंदबाजी, उसी प्रकार अच्छा क्षेत्ररक्षण, एक टीम वर्क यहां पे देखने को मिला है गोकुल वॉरियर की तरफ से। जीतने के लिए 23 रन की जरूरत। पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। अजूनही आपल्या ग्राउंडवरती भरपूर सामने खेळवायचे आहेत। जिंकण्यासाठी 23 धावांची गरज। काय केलं हं? नाही झालं आम्ही 40 पण झाले. आम्हीच पहिली मॅच 29-30 ची जिंकलो. 5 लोकांना 40 कोणी मारलं. राहुलच्या टीम गोकुळ संघाचे 2 फलंदाज ग्राउंडवरती पाठवले आहेत। स्ट्राईकला जालम आणि नॉन स्ट्राईकला काना, एक धडाडीचे फलंदाज। स्ट्राईकला जालम आणि नॉन स्ट्राईकला काना।
पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देत आहे. स्कोर बोर्ड मोठा नाहीये पण टिकून खेळण्याची गरज. 1-2 धावा काढून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज. विकेट टिकून ठेवण्याची गरज. तसेच हा सामना जर जिंकायचा असेल तर अद्विका वॉरियर्सला चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण तुमच्याकडे धावा खूप कमी आहेत. समोरच्या टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये 1-2 विकेट काढण्याची गरज आणि ती गोलंदाजीचं प्रदर्शन कोण करतंय, चांगली गोलंदाजी कोण करतंय इथे ते पाहण्याची गरज इथे आहे. फील्डिंग करू, 2 शॉट से खेलना पड़ेगा और क्या. फील्डिंग करू, मैं करूं फील्डिंग, मी करू का. एक मैं और एक प्रशांत फील्डिंग करते हैं. अजय अजय सिंह जहां भी है जल्दी नीचे आए. अजय सिंह जहां भी है नीचे आए और अजय मिश्रा दोनों जन नीचे आए जल्दी से जल्दी. मैच को जल्द से जल्द चालू करना है तो अजय सिंह और अजय मिश्रा कहां पे भी हो तो जल्द से जल्द ग्राउंड पे आइए. पाया कर दिया. आता मात्र गोलंदाजीसाठी आले ते अनुभवी गोलंदाज स्वतः कर्णधार संघाची धुरा सांभाळताना दिसत आहेत. खरोखरच मोठा अनुभव गोलंदाजीचा. वैयक्तिक कोटातून पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन आलेला आहेत आणि पहिल्याच गोलंदाजीवरती डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात जालम यांच्या बॅटमधून. जर हा सामना जिंकायचा असेल अद्विका वॉरियर्सला तर खरोखर पहिल्या षटकामध्ये 1-2 विकेट जर तुम्ही मिळवले तर समोरच्या संघावरती फलंदाजावरती दबाव टाकू शकता आणि याचा फायदा नक्की तुम्हाला होऊ शकतो. पाहूया अनुभवी गोलंदाज प्रमोद आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत ते. पुढचा चेंडू सामना, चेंडू काही समजलं नाही. फलंदाजाला सरळ एकट्याच्या हातात चेंडू जातोय. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी प्रमोद यांच्याकडून. परत एकदा लेग साईडच्या झिडन टोलला चेंडू, चेंडू मागे मात्र 1 धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 3 धाव. परत एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा, 2 धावाने धावसंख्येत बदल. धावसंख्या 5. डॉट बॉल आहे.
परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसतो. यष्टीच्या हातात चेंडू जातोय. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी प्रमोद यांच्याकडून. परत एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय फलंदाजाला समजत नाही. यष्टीच्या हातात चेंडू जातोय. निर्धाव चेंडू प्रमोद यांच्याकडून, चांगली गोलंदाजी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 5. खरोखरच चांगली गोलंदाजी प्रमोद यांच्याकडून. अशीच गोलंदाजी करावी लागेल अलोक यांना. स्वतः कर्णधार आणि अलोक यांच्या चेंडू संपवलेला आहे. पूर्ण जबाबदारी अलोक यांच्यावरती टाकलेली आहे. वैयक्तिक कोटातून पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलं ते अलोक. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देतात अलोक. याचा पहिला चेंडू सामना करेल काना. ऑफसाइड दिशेने टोलेला चेंडू. पंच नो घोषित करतायत. अलोक याचा पुढचा चेंडू सामना करेल हा राहुल. अनुभवी फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देते. मागच्या चेंडूवरती त्रिफळाचित केलं होतं काना याला आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते राहुल. एक अनुभवी फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसतो आणि त्रिफळाचित केलं ते राहुल यांना. खरोखरच आपल्या गोलंदाजीवरती आउट केलं मोठ्या फलंदाजाला. आता मात्र दबाव निश्चितच नवंबरच्या संघावरती दिसेल. ज्याच्या जैसी गोलाची गरज होती तशीच गोलंदाजी आलोक यांनी करून दाखवली आहे आणि खरोखरच त्रिफळाचित केले ते राहुल यांना. आता मात्र दबाव निश्चितच समोरच्या संघावरती दिसून येईल. अशाच प्रकारे सुरेख गोलंदाजी करण्याची गरज. त्यांची जागा घेण्यासाठी आलेत ते सौरभ ना. सौरभ आलोक्याचा पुढचा चेंडू सामना करेल सौरभ. नोच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. आलोक्याचा पुढचा चेंडू सामना करेल सौरभ. परत एकदा चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं. 1 रन निश्चितच मिळेल. एक या धावसंख्येने धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती परत एकदा पंच नो घोषित करतायत. 9+1 टोटल धावसंख्या 10. 13 पाहिजे 15 चेंडू आणि 13 धावांची गरज. परत एकदा फुलटा चेंडू. परत एकदा नोच्या स्वरूपात. त्रिफळाचित नक्कीच केलं होतं राहुल यांना परंतु त्याच्यानंतर गच्चा अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ते अलोक यांच्याकडून. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला डॉट चेंडू काढावे लागतील, विकेट घ्यावे लागतील. अशा प्रकारची गोलंदाजी केला तर सामन्यावर पकड मिळू शकत नाही. पण एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचित. 2 खराब चेंडू नंतर परत चांगला चेंडू आणि त्रिफळाचित केला ते सौरभ यांना. खरोखरच सुरत अशा प्रकारची गोलंदाजी अलोक यांच्याकडून. आता मात्र खरोखर दोन्ही 14 बॉल 10 पाहिजे. समांतरित निर्णायक सामना होताना दिसतोय. 14 चेंडू 10 धावांची गरज. जर तुम्ही 1-2 विकेट आणि मिळवला तर सामन्यावरती पूर्ण पकड मिळवू शकता. ऑफ साइडच्या दिशेने टोलला चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 1 या धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 14. आलोक यांचा पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज. क्षेत्ररक्षण चांगलं आणि रनआउटच्या स्वरूपात संधी होती. संधी मात्र गमावली कारण थोडं गच्चा असं प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं इथे. ओव्हर 3 षटकांनी जाऊन 2 षटक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15. 3/15 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र हा सामना अतितटीचा होताना दिसतोय. आता मात्र स्वतः गोलंदाजीसाठी आलेत ते प्रमोद. अनुभवी गोलंदाज. 10 ते 15 वॅट 69 म्हणून यांची ओळख. 480च्या व्होल्टने गोलंदाजी करताना स्वतः प्रमोद. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देतो. मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. पंच नो घोषित करतायत. अटीतटीचा सामना चालू आहे ते अशा वेळी अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 17 झाल्या. 17.
पाहिजे. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. सुंदर चेंडू प्रमोद यांच्याकडून, कोणतीही धाव नाही या चेंडूवरती, निर्धाव चेंडू. असे 3-4 निर्धाव चेंडू तुम्हाला टाकायला लागतील, 1-2 विकेट गाळावे लागतील तर त्या सामन्यावरती तुम्ही पकड मिळू शकता. आणि गच्चा प्रकारचे क्षेत्ररक्षण आणि कुरकुरीत PSL चौकार. चांगली फलंदाजी सौरव यांच्याकडून. 3 बॉल. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. ज्या प्रकारच्या गोलंदाजी अपेक्षा होती थोडी नशिबाने साथ दिलेली नाहीये इथे, त्यामुळे सामन्यावरती टोटल जवळजवळ विजय प्राप्त केलाय गोकुळ वॉरियर संघाने. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. स्वप्निल बॉल देना दूसरा तब तक. वो प्लेयर ही चले गया उनका ही प्लेयर चले गया. हाँ फिर ठीक है, ये लास्ट मैच है. प्रमोद याचा पुढचा चेंडू सामना करतील. हा फलंदाज फक्त 2 धावांची गरज आहे इथे. फटका मारण्याचा प्रयत्न, आउट घोषित करतायत पंच. अजूनही आशा सोडलेली नाहीये क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांनी. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता असताना सुद्धा शेवटपर्यंत सामना नेण्याची तयारी ठेवली आहे गोलंदाजाने. खरोखरच एक चांगलं प्रदर्शन प्रमोद यांच्याकडून. चार विकेट नक्कीच गेले आहेत. अजून 1-2 विकेट काढला तर एक दबाव टाकू शकता फलंदाजावरती, पण त्याच्या प्रकारे गोलंदाजी करायची गरज. परत एकदा आउट घोषित करतात. खरोखरच विकेट काढले, दबाव टाकण्याचा प्रयत्न. 2 धावा, 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता मात्र इथे तुम्हाला चमत्कारच वाचू शकतो. चांगली गोलंदाजी करायला लागेल, कोणतेही नो टाकू नये. कर्णधार बघूया कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देत आहेत. हा सामना जिंकायचा असेल, 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. एकदम आरामात 2 धावा तुम्ही काढू शकता, मात्र निश्चितच दबाव. 5 विकेट झालेत. कोणती मोठी गोष्ट नाहीये 6 चेंडू आणि 2 धावा करण्याची, पण आपला पूर्ण योगदान देताना दिसतात सर्व खेळाडू. आता मात्र जिम्मेदारी आहे ती पूर्ण गोलंदाजाच्या खांद्यावरती. माही यांचा वैयक्तिक गोटातून पहिला आणि संघाकडून शेवटचा षटक राजूभाई यांच्याकडून. पहिला चेंडू पाहूया हा फलंदाज काय करतोय. राजू यांचा पहिला चेंडू सामना करेल हा फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शरद षटकच्या हातात चेंडू जातोय. 5 चेंडू 2 धावांची गरज. पहिलाच 9 चेंडू, अतिरिक्त धावसंख्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डिक्लेअरच्या स्वरूपात माझ्या मते 1 धाव निश्चित मिळेल आणि इथे गोकुळवाडी विजय प्राप्त करतोय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक 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 अभिनंदन. परत एकदा मॅन ऑफ द मॅच मिळाली ती सौरभ यांना. खरोखरच चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी या तिन्ही गोष्टीवर विजय प्राप्त केलाय या संघाने आणि आतापर्यंत सर्व सामने जिंकलेत. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मैन ऑफ द मैच कौन है? सौरभ मैन ऑफ द मैच है. सौरभ मॅन ऑफ द मॅच. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.